गॅस टंचाईचा फटका जो आहे तो पुण्यातल्या शासकीय विश्रामगृहामधल्या कॅन्टीनला सुद्धा बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅन्टीनमध्ये एक दिवस पुरेल एवढाच गॅस साठा जो आहे तो शिल्लक आहे। आपण पाहतोय की टाकी आडवी करून शासकीय विश्रामगृहातल्या कॅन्टीनमध्ये गॅस जो आहे तो वापरला जातोय। आज दिवसभर पुरेल एवढाच गॅस साठा जो आहे तो शिल्लक आहे, अशा पद्धतीची माहिती इथले कर्मचारी देताना पाहायला मिळतात। मात्र जर कदाचित गॅस पुरवठा झाला नाही तर मग मात्र शासकीय विश्रामगृहामधले सुद्धा कॅन्टीन जे आहे ते कदाचित बंद होऊ शकते। इथले कर्मचारी आपल्या बरोबर आहेत। किती दिवसाचा गॅस शिल्लक आहे? किती शिल्लक आहे गॅस? किती शिल्लक आहे? 2 दिवस 2 दिवस। त्याच्यानंतर काय चालणार नाही? टाकी आडवी करून वापरताय? आता फोन केले त्यांना, ती येतो म्हटले ते. येतो म्हटले। हो म्हणजे फोन करून तुम्ही सांगितलंय की द्या म्हणून? हो बरं। तर आपण पाहतोय की या ठिकाणी ही टाकी जी आहे ती आडवी करून सध्या इथला गॅस वापरला जातोय। संपूर्ण शहरामध्ये व्यावसायिक सिलेंडर जे आहे ते बंद करण्यात आलेले आहेत। मात्र आपत्कालीन परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी शासकीय वसतिगृह आहेत त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती जे शासकीय कर्मचाऱ्यांचं निवासस्थान असतं त्या ठिकाणी आपण पाहतो की व्यावसायिक सिलेंडर जे आहेत विशेषतः महाविद्यालयाच्या ठिकाणी देण्याच्या सूचना राज्य सरकारने दिलेल्या आहेत। मात्र शासकीय विश्रामगृहामध्ये आपण पाहतोय की गॅस टंचाईचा फटका जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज पुरेल किंवा उद्या पुरेल एवढाच गॅस साठा जो आहे तो शिल्लक आहे। प्रशासनाकडे आम्ही इथल्या गॅस सिलेंडरची मागणी केलेली आहे अशी माहिती इथले स्थानिक कर्मचारी देताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन विकी चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।